नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय आहे वेट लॉस। तर सगळ्यांनी 1 जानेवारीपासून तयारी केली असेल मनाची की आता आपल्याला वेट लॉस करायचा आहे। पण वेट लॉस करताना डाएट खूप महत्त्वाचं आहे। तर ह्याच डाएट कसं घ्यायचं, कधी घ्यायचं आणि किती प्रमाणात खायचं, तर ह्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे। आणि हा वेट लॉस प्लॅन तुम्ही जर फॉलो केला तर तुमचं वजन नक्की कमी होईल आणि ह्याची गॅरंटी मी 100% देते। तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया मॉर्निंगपासून। तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला भिजवलेले 4 बदाम खायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला चिया सीड्स घ्यायचे आहेत, 1 ग्लास पाण्यात भिजवलेले। आणि ब्रेकफास्ट करण्यापूर्वी तुम्हाला खायचं आहे 1 अंड आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे। तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला खायचे पराठे कमी तेलात भाजलेले, दलिया आणि गव्हाच्या शेवया, त्याचा उपमा, तिखट, गोड नव्हे। तर आपण ब्रेकफास्टच्या आधी अंड खायचे, म्हणजे प्रोटीन आधी नंतर कार्बोहायड्रेट। हे झालं ब्रेकफास्टबद्दल। आता आपण बोलूयात लंचबद्दल। लंच खाताना पहिल्यांदा खायचं आहे आपल्याला कोशिंबीर, कांदा, काकडी, टोमॅटो, त्याच्यामध्ये दही टाकायचं। दह्यामुळे आपली गट हेल्थ चांगली होते आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा, तर म्हणजे थोडंसं प्रोटीन त्यातून आपल्याला भेटेल। म्हणजे सुरुवात करायची फायबरनी। जेवणात काय घ्यायचं, भाकरी, भाजी, गव्हाची चपाती खायची नाही, भाकरी खायची, गव्हाचा वापर फक्त पराठ्यांमध्ये। तर हा झाला आपला लंच। नंतर 4 वाजता आपल्याला भूक लागते, तेव्हा चहा वगैरे पिण्याची इच्छा होते, तेव्हा तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी। आणि जास्त भूक लागली असेल तर एखादं फ्रूट तुम्ही नक्कीच खाऊ शकता, किंवा मखाने, शेंगदाणे किंवा फुटाणे, ह्या तिन्हीपैकी काहीतरी खाऊ शकता। पण पॅकेट फूड, चिप्स वगैरे असलं काही खायचं नाही, नाहीतर वजन कमी होणार नाही। नंतर डिनरची सुरुवात करायची प्रोटीननी। प्रोटीनचा सोर्स आहे पनीर। 50 ग्रॅम पनीर खायचं सॉते करून, आणि त्याच्यानंतर मग डिनरला सुरुवात करायची। डिनरमध्ये पण खायचा भाजी आणि भाकरी। तर हा झाला आपला डिनर। आता काय काय गोष्टी टाळायच्या आहेत। वजन कमी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, साखर आपल्याला कम्प्लिटली बंद करायची आहे, आणि दुधाचे पदार्थ म्हणजे मिठाई वगैरे। नाहीतर तुम्ही पनीर बंद करू नका, कारण पनीरमध्ये प्रोटीन आहे। मिठाई, दुधाच्या पदार्थांमध्ये मिठाई, बेकरीचे पदार्थ, बिस्किट्स वगैरे आणि पॅकेट फूड, स्नॅकिंग, हे सगळं बंद करायचं। तर थोडंसं डिसिप्लिन गरजेचं आहे इथं। डिसिप्लिन असेल तरच वजन कमी होणार, डिसिप्लिन ठेवलं नाही तर वजन कमी होणार नाही। डाएट करताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या, पहिलं म्हणजे डिसिप्लिन महत्त्वाचा। डिसिप्लिन कंपल्सरी ठेवायचं आहे। साखरेचे पदार्थ बिलकुल खायचे नाहीत। रात्रीचं जेवण लवकर करायचं, रात्री भात खायचा नाही, आणि प्रोटीनचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर कसा करता येईल हा प्रयत्न करायचा। कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खायचे, सिंपल कार्बोहायड्रेट्स खायचे नाहीत। आणि तुम्हाला जर सगळी माहिती हवी असेल की कशातून आपल्याला काय मिळते, कोणत्या पदार्थामधून काय मिळते, तर ह्याचे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहेत, तर ते तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला थोडा अजून गायडन्स भेटेल वजन कमी करण्यासाठी। ही गोष्ट लक्षात घ्या की डाएटिंग म्हणजे उपाशी राहणं नव्हे, डाएटिंग म्हणजे परिपूर्ण आहार, आणि त्या आहाराद्वारे हळूहळू आपलं वजन कमी करायचं। म्हणजे हेल्दी वेनं जर वजन कमी झालं तर आपल्या शरीराला फायदा होतो। तुम्ही जर डाएटिंग केलं, उपाशी राहिलात, तर शरीराची न्यूट्रिशनची गरज भागत नाही आणि बरेचसे आपले विटॅमिन्स कमी होतात। म्हणून हे असले उद्योग करू नका। डाएटिंग फॉलो करण्यासाठी परिपूर्ण आहाराची गरज असते, त्यामध्ये तुम्ही प्रोटीनचा आहार हळूहळू वाढवायचा, कार्बोहायड्रेट कमी करायचे, आणि हेल्दी वेनं तुमचं वजन कमी करायचं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर